नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग। तर आज आपण परत एकदा तिसऱ्यांदा चाललो आहे नाशिकला आणि आज आपल्यासोबत आहे अपेक्षा ठाकरे, पूर्वा गुंजाळ। तर यंदा आपण आता शाळेत सोडूयात आणि जाऊया आपल्या कामाला। 1 वाजेपर्यंत परत आलो होतो पूर्वा दिदीला घ्यायला येऊ, नाहीतर पायी यावं लागेल ना मॅडम। गुड मॉर्निंग। सकाळचे वाजले जवळपास 7 आणि आपण पुन्हा एकदा निघालो आहोत नाशिककडे। पाणी आलं होतं, गाडीवरती जरा पाणी मारून घेतलेलं आहे। आता सर येतील, सरांना घेऊन आपण निघूयात। तर आज दिवसभर कुठे जायचे बघू। तर मित्रांनो, गंगेवर आपल्याला वोल्वोची गाडी दिसलेली आहे। सगळ्यात सेफेस्ट कार म्हणून वोल्वोच्या कार्सची गणना होत असते। तर आपण आता ही वोल्वोची कार बाहेरच्या बाहेर बघूया। तुम्हाला आज गंगेवरचं काही जास्त शूट मी दाखवणार नाही, कारण आपल्या मागच्या दोनही ब्लॉगमध्ये आपण गंगेवरती बरंचसं कवर केलेलं आहे। तर तुम्ही वोल्वोची गाडी बघू शकता, X90। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे गंगेवरती आपण चहा आणि नाश्ता याचा आनंद घेऊयात। आज काही जास्त बोलणार नाही मी, आज जरा गडबड आहे आपल्या भोवती। नाशिक गंगेवरचं काम संपलेलं आहे आपलं। आता गाडीला डिझेल भरून आपण चांदोडकडे जाऊयात। आज जरा लवकर सुट्टी होईल। केलं होतं त्या 3 मंत्र्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे। त्यांचं सस्पेंड ते सोडून नुसतं काहीतरी 2-3 कंपन्या आहेत ट्रिपच्या। तर सलग 4 दिवस एक गाडी एक ठिकाण असा काहीसा आपला प्रवास चालू आहे। आता कालच्यापेक्षा आज थोडं लवकर आलो आपण। शाळा सुटलेली आहे, पूर्वा दिदी घरी गेली, फोन केला होता। तर आपण आता ही गाडी लावून देऊ बंगल्यावर, आपली मोटरसायकल काढू आणि बघूया आता दुपारनंतर काय काय घडतं। मित्रांनो, आता आपण आपल्या आपल्या पॅशनवरती घरी चाललेलो आहोत। MG हेक्टर लावून दिलेली आहे। चला आता जेवण करूयात। तर मित्रांनो, आपल्याला ही XUV घेऊन रात्री मनमाडला जायचं आहे रेल्वे स्टेशनवरती। तर आपण तिला डिझेल भरून ठेवूयात, कारण कदाचित संप होणार आहे असा मेसेज आला आहे व्हॉट्सअपला। आणि गाडी लावून आपण आता जरा दुकानावर बसू आणि रात्री जाऊया मनमाड। गाडी लावून दिली आणि पायी पायी आपल्या आपल्या अगरबत्ती दुकानाकडे, अगरबत्ती दुकानावर बसूयात। तर चला मित्रांनो, 9 तारीख आणि आज पुन्हा पप्पू ठाकरे आणि आज एक नवीन चेहरा आहे आपल्याकडे, उमेश केदारे। बसले आपण आता अगरबत्ती दुकानवरती। भगवान के दुआ से सब ठीक चालू है। रात्री जायचे आपल्याला मनमाड नगर XUV 500 घेऊन। आज रात्री जागरण आहे। तर मित्रांनो, हा बघा, हा रुद्रभूषण चव्हाणके आणि ही माऊ आहे। दादा इकडे ये, बाबा माऊ इकडे, माऊ माऊ यांना सांग, मोबाईल सांग, यांना सांग तुम्ही काय करता। तुझं काय नाव आहे? सिद्धी भूषण चव्हाणके। दादा इकडे, दादा, अरे 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 अरे। मित्रांनो, आमच्याकडे रात्री 10:30 वाजता पाहुणे आलेले आहेत, सिद्धिभूषण चव्हाणके आणि रुद्रभूषण चव्हाणके। आणि रेडी, उघडा उघडा उघडा। मित्रांनो, आता बालगोपाळांचा खाऊ आहे। उघड ना माऊ, चाल ना। दादा दादा झाकण उघड, उघडा झाकण, उघडा उघडा उघडा। अरे बापरे, अरे बापरे, हां घ्या, चला एक एक। अरे वा, इकडे टाटा करा, टाटा करा इकडे।
टाटा ऋतू, टाटा कर ऋतू. बस तू केलं एकदा केला, बस बस ऋतू तू एकदा कर. ते मानशीला द्या बिस्किट. मग मानशीला दे ग बाई. तुझं हा तू ते खाली नको बाई. शिशी इथं पाय राहता सर्व हे हातात घे. ते टाक मध्ये हे घे. खा. जवळपास रात्रीचे 10:30 वाजलेत. घरी पाहुणे बसले होते, त्यांना बाय केलं. आपण आता मनमाडला जाऊया. मनमाडवरनं सागर भाऊला पिकअप करायचं आणि चांदवडला परत घेऊन यायचंय. मनमाडचा एन्जॉय घेऊ आपण रात्रीचा. पैसा खूप आहे हो, पैशाचं काय. मित्रांनो, स्टेशन परिसरामध्ये भगतसिंग सोडा नावाने दुकान होतं. मस्त सोड्याचा आनंद घेऊ. ऑरेंज हे घ्या, ऑरेंज. बरं, मनमाड सिटी चांगली. मग मनमाडला एवढ्या 11:30 वाजता जागे आहेत लोक म्हटल्यावर आपल्याकडे सगळी शांतता होऊन जाते. इथे 11:30ला तुम्हाला भगतसिंग सोडा मिळाला. मेडिकल चालू आहे. आपल्याकडे लवकर शांतता होऊन जाते. लवकर शांत. हे रेल्वे स्टेशनमुळं बरं आहे जरा. मित्रांनो, आपण 9 तारखेला चांदोडवरून निघालो होतो आणि 20 किलोमीटर मनमाडला यायला आपल्याला 10 तारीख उजाडली. दुसरा दिवस चालू झालेला आहे. 12:27 तर मित्रांनो, रात्रीचा जवळपास 1 वाजलेला आहे आणि रेल्वे थोडीशी उशीर आहे. आपण आता मनमाड स्टेशनच्या बाहेर थांबलेलो आहोत. ज्या पाहुण्यांना आपल्याला घ्यायचं आहे त्यांची गाडी थोडी उशिरा येणार आहे. तर रात्रीचा मनमाड तुम्ही पाहू शकता. 2 मेडिकल स्टोअर उघडे आहेत. पाठीमागे XUV आला. फोन आला का? आला. चला चला. ते काय गाडीचा पण आवाज आला आहे ना. मित्रांनो, फायनली आपण घराकडे निघालो आहोत. रात्री जवळपास 1:15 वाजलेला आहे. तर आजचा दिवस खूप सुंदर होता. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. हो. आणि आमच्या भाग्यलक्ष्मीने दरवाजा उघडलेला आहे 1 वाजता. 1, 1:15. चला आता घरात जाऊया, आराम करूया, ब्लॉग एडिट करूया. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.